माधव गाडगीळ जो सांगण्याचा प्रयत्न करत होता तो निदान या चित्रपटातून तरी लोकांना कळू दे की राखणदार हा इथल्या मातीतला घटक आहे जो इथली इको सेन्सिटिव्हिटी डिफाईन करतो. हे राखणदार ह्या कोकणाच्या मातीचे संरक्षक आहे. जो कातळ शिल्प जे मला ह्या फिल्ममध्ये दिसतंय ते बघून अक्षरशः हलायला होतं. कारण माणसांनी नाही तर निसर्ग जाणणाऱ्या माणसांनी कोरलेलं काहीतरी आहे. म्हणजे ती राखणदारासारखीच आहे. आणि तिच्या बिंबीवरती जेव्हा तुम्ही कंपास घेऊन जाता त्यावेळेस तो मॅग्नेटिकली डिफ्लेक्शन एक्झॅक्टली उलट देतो. अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर ते जाणवतं ती ताकद. तुम्ही शिमगा माहिती असेल कोकणातला, हा शिमगा कम्प्लिटली राखणदारांचा उत्सव आहे. आमच्याकडे जे देवचाराची वाट किंवा राखणदाराची वाट म्हणतात तो पूर्वीपासून ह्या गोष्टी खूप लोकांनी फॉलो केलेल्या आहेत. तर आज ते लोकांना बऱ्याच लोकांना अंधश्रद्धा वाटल्या मग त्याच्यामुळे हे सगळं जपलं गेलंय ना. म्हणजे अगदी असं म्हणतात की डुंगोबाच्या देवराईतून आलेलं लाकूड सुद्धा चुलीला लावायचं नाही. आणि तुझे राखणदार म्हणतोयस पुन्हा पुन्हा तर मला वाटतं दशावतारमध्ये हाच मुद्दा आहे की नेमकं राखणदार कोण आहे हा किंवा कोण असणार आहे, कोण असायला पाहिजे, किंवा मला वाटतं अशा बऱ्याच प्रश्नांवरती दशावतारमध्ये काय उत्तरं पेरलेली आहेत. दशावतार ही तीच परंपरा आहे आणि इथे त्यात पर्टिक्युलर एक माणसाची आयडेंटिटी नाहीये, सगळ्यांची एक वेगवेगळी आयडेंटिटी. मुळात हा सब्जेक्ट खूप आम्हाला टच करणारा आहे. दशावतार ही जी कलावंत असत ही एक पिक्चर घेऊन एक मूवी घेऊन येत असत. ह्या सगळ्यांचा खूप यश दी पण ह्या राखणदाराचो ह्या तुझो जो महती असा ते साता समुद्रापर जाऊन दे आणि अख्ख्या जगात कोकणाचो जो देवचार कळंदरे महाराज.